बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। पुणे जिल्हा परिषदेच्या बड्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झालाय। एसीबीने हा गुन्हा दाखल केला आहे। कॉन्ट्रॅक्टर कडून लाच मागितल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे। कामाच्या बिलासाठी 1,42,000ची मागणी केलेली होती। लाचेची ही मागणी केलेली होती आणि या प्रकरणामध्ये तिन्ही अधिकारी झेडपीच्या बांधकाम विभागातून कार्यरत होते। त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे। पुणे जिल्हा परिषदेच्या 3 बड्या अधिकाऱ्यांविरोधात एसीबीने गुन्हा दाखल केलाय। जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचा कार्यकारी अभियंता बाबूराव कृष्ण पवार, दत्तात्रय भगवान पठारे आणि अंजली प्रमोद बगाडे या 3 अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। तर या अधिकाऱ्यांनी एका कॉन्ट्रॅक्टर कडून लाच मागितल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। हे तीनही अधिकारी पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात कार्यरत आहेत। एका कॉन्ट्रॅक्टरच्या कामाच्या बिलासाठी 1,42,000 रुपये मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय। तर दौंड तालुक्यातील गलांडवाडी इथल्या पानंद शुभरस्ता या कामाचं टेंडर कॉन्ट्रॅक्टरला मिळालं होतं। हे टेंडर पास करण्यासाठी आरोपींनी वेगवेगळी रक्कम मागत कॉन्ट्रॅक्टरचे बिल पास केलं नाही। जोपर्यंत त्यांची रक्कम भेटत नाही तोपर्यंत बिल पास करणार नाही असं ते सांगत होते। त्याच्यामुळे आता जर हे अधिकारी अशा पद्धतीने ब्लॅकमेलिंग करत होते तर जे पैसे बिल मिळणार होतं त्याच्यामध्ये कशा स्वरूपाचं काम, किती उत्कृष्ट दर्जाचं काम तो कॉन्ट्रॅक्टर करेल असा सवाल आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। वैभव, आता जे उच्च अधिकारी होते त्यांच्यावर एसीबीने गुन्हा दाखल केलाय, नेमकं काय प्रकरण होतं हे? येथे टेंडरची वर्क ऑर्डर देण्यासाठी जवळपास 1.5 लाख रुपयांची लाच जी आहे ती या अधिकाऱ्यांनी मागितलेली होती। बाबूराव कृष्ण पवार, दत्तात्रय पठारे आणि अंजली बगाडे या 3 अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये हा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलाय आणि तिघांनाही अटक करण्यात आली आहे। दौंड तालुक्यातल्या गलांडवाडी मधला पानंद रस्ता जो आहे त्याचं हे काम होतं आणि त्यासाठी वर्क ऑर्डर देण्यासाठी या अधिकाऱ्यांकडून ठेकेदाराकडे पैसे मागितले जात होते सातत्यानं। त्याशिवाय या कामाची वर्क ऑर्डर देणार नाही असं सांगितल्यानंतर अखेर वैतागलेल्या ठेकेदारानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आणि त्यानंतर हा सापळा जो आहे तो घडवून आणण्यात आलेला आहे। पुणे जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी आहेत हे तिघेही जण बांधकाम विभागाचे, त्यांच्याकडून अशा पद्धतीनं लाचखोरी सुरू असल्यामुळं सगळ्यांच्या भुवया उंचावल्यात त्यांना अटक केल्यानंतर। निश्चितच वैभव, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पगार सुद्धा जास्त असेल तरी सुद्धा अशा पद्धतीने ते लाचखोरी करत होते, पैसे मागत होते, त्यामुळे काय म्हणावं असा सवाल उपस्थित होतोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।